व्यवस्थेमध्ये आपण किमान सर्वांनी दररोज संध्याकाळी एकत्र जेवण केलं पाहिजे असा मोठा विषय होता तो. तर योग्य वेळी साहेबांनी आपलं योग्य मार्गदर्शन केलं. केवळ आपण अधिवेशनासाठी केवळ आपण आपले कामगारांचे हक्क हे घेण्यासाठी नाही, तर आपल्याला इथून गेल्यानंतर आपल्या देशाचं समाजाचं सुद्धा संरक्षण करायचं आहे. या दृष्टीने प्रत्येकाने ती दखल घेतली पाहिजे. आणि जे पुढील जे सत्र आहे ठरावाच्या सत्राला ठरावाचं सत्र आहे तुकाराम कुंभार यांच्याकडं आहे आणि मी स्वतः या सत्राचा अध्यक्ष असल्यामुळं पुढील तुकाराम कुंभार हे ठरावाचं सत्र चालवतील. धन्यवाद. नमस्कार. एकूण जिल्हा सचिव तुकाराम कुंभार, महाराष्ट्र सुरक्षा महासंघ, संघ भारतीय मजूर संघ. ठराव क्रमांक 1. आता ठरावाचे वाचन मी करणार आहे. ज्या ज्या लोकांनी ह्या ठरावांना अनुमोदन केलं आहे किंवा सूचित केले आहे अशा लोकांना मी इथं ठराव वाचण्यासाठी एक लोकांना आमंत्रित करणार आहे. त्या लोकांनी स्टेजवर होऊन एक जसा ठराव असेल त्याप्रमाणे वाचन करावे. नंबर 1चा ठराव. सुरक्षा रक्षकांना वेतनी रजा, किरकोळ रजा व भरभराटी सुट्टी लागू करण्यात यावी. हा 1 नंबरचा ठराव. याला सूचित केले आहे परशुराम गीते. परशुराम गीतेने स्टेजवर यावे आणि आपला हा ठराव वाचून दाखवावा. परशुराम गीते. पुसाराम गीते. सुरक्षा रक्षकांना वेतनी रजा, किरकोळ रजा, भरपगारी सुट्टी लागू करण्यात यावी. सुरक्षा रक्षकांना सध्या कोणत्याही प्रकारच्या रजा प्रत्यक्ष उपभोगायला भेटत नाही. वेतनी रजा या 20 दिवसावर एक याप्रमाणे किमान 15 इतक्या असून त्या फक्त 12 इतक्या लागू असून त्यांचे वेतन हे घरभाडे भत्तासह मिळत नाही. किरकोळ रजा लागू नाही. भरपगारी 3 सुट्ट्या आहेत पण वेतन दुप्पट दराने मिळत नाही. मतदानाची सुट्टी मिळत नाही आणि त्या दिवसाचे वेतनही मिळत नाही. त्यामुळे आज रोजी या अधिवेशनात असा ठराव पारित करण्यात येत आहे की सुरक्षा रक्षकांना वेतनी रजा 15, किरकोळ रजा 8 आणि भरपगारी सुट्टी 8 इतक्या लागू करून इतर सणाच्या सुट्ट्या देण्यात यावे असा ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात येत आहे. याला अनुमोदन देण्यासाठी श्री राहुल पवार त्याला अनुमोदन देतील. राहुल पवार. परशुराम गीते यांनी सुरक्षा रक्षक वेतन रजा व किरकोळ रजा यांचा प्रस्ताव मांडला आहे. त्यासाठी मी या प्रस्तावास अनुमोदन करीत आहे व हा प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहे. धन्यवाद पवार साहेब. ठराव नंबर 2. सुरक्षा रक्षकासाठी घरकुल योजना राबवण्यात यावी. या ठरावाला सूचित केलं आहे शिवाजीराव अवघडे
यांनी उपस्थित राहावे. याला अनुमोदन देण्यासाठी राजकुमार काळे उपस्थित राहावे. यानंतर राजकुमार काळे. ठराव क्रमांक 2 सुरक्षा रक्षकांसाठी घरकुल योजना राबवण्यात यावी. सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन होऊन 20 वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. कोट्यावधींचा नेहमी मंडळामध्ये जमा असून तो कल्याणकारी योजनांसाठी वापरला जात नाही. तसेच शासनाने विडी कामगार, माथाडी कामगार यांना घरे बांधून देण्याचा निर्धार केलेला आहे. पण सुरक्षा रक्षक आजही या घरापासून वंचित आहे. आज रोजी या अधिवेशनात असा ठराव पारित करण्यात येत आहे की शासनाने सुरक्षा रक्षकांसाठी घरकुल योजना राबवण्यात यावी. असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे. नमस्कार, धन्यवाद. या ठरावाला अनुमोदन करण्यासाठी पुढील राजकुमार काळे यांनी राजकुमार काळे. नमस्कार, मी राजकुमार निवृत्ती काळे. आपल्यासमोर जे मांडलेले ठराव सुरक्षा रक्षकांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी या जो ठराव आहे अनुमोदित करत आहे तो आपल्या सर्वांना मान्य आहे का? तर हातवरती करून सर्वांनी हातवरती करून सांगा. जय. धन्यवाद. सुरक्षा रक्षकांनी घरकुल योजना राबवणे हा ठराव सर्वांना मंजूर आहे का? भारत माता की, भारत माता की. ठराव क्रमांक 3 सुरक्षा रक्षकासाठी शासनाने पोलीस भरतीमध्ये 5% आरक्षण लागू करावे असा ठराव राजकुमार पाटील यांनी मांडला आहे. त्यांनी यावे स्टेजवर यावे. राजकुमार पाटील. आहेत का राजकुमार पाटील? वरती रूममध्ये कोण झोपला असेल ना, सगळ्यांनी खाली यावे. वरती कोण झोपले का बघा रूममध्ये, त्यांना घेऊन येतो का बघू. चालेल. दत्ता उघडे यांनी त्याला दत्ता. श्री सुदर्शन रानडे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. ठराव क्रमांक 3 सुरक्षा रक्षकासाठी शासनाने पोलीस भरतीत 5% आरक्षण लागू करावे. राज्यातील सुरक्षा रक्षक हा विविध खाजगी शासकीय कार्यालये व आस्थापन कार्यरत आहे. तसेच सुशिक्षित असून मंडळ त्याची पोलीस भरतीप्रमाणे मैदानी परीक्षा घेऊन नियुक्ती करत असते. तसेच संगणकीय ज्ञान MSCIT झाल्याचे पाहते. होमगार्ड आणि सुरक्षा रक्षकांचे एकसारखेच काम असल्याने शासनाने होमगार्डसाठी सुद्धा पोलीस भरतीत 5% आरक्षण लागू केले आहे. परंतु यामधील तरतुदीचा सुरक्षा रक्षकांना पात्रता असूनही काहीच फायदा होताना दिसत नाही.
आज रोजी या अधिवेशनात असा ठराव पारित करण्यात येत आहे की शासनाने सुरक्षा रक्षकासाठी पोलीस भरतीसुद्धा 5% इतके आरक्षण लागू करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे. दत्ता उघडे याला अनुमोदन देते. दत्ता उघडे. नमस्कार, मी दत्तात्रय अवघडे. पहिले माझी ओळख करून देतो. मी ठाणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय अवघडे. आता जो ठराव सांगितला आहे राजकुमार पाटील यांनी, याला माझं अनुमोदन आहे आणि आपल्या सगळ्यांचं अनुमोदन असेल तर हात वरती करून सांगा. भारत माता की वंदे. धन्यवाद. सुरक्षा रक्षकाची शासनाने पोलीस भरतीमध्ये 5% आरक्षण लागू करावे. हा ठराव सर्वांना मंजूर आहे का? ठराव क्रमांक 4. सुरक्षा रक्षकांचे वेतन 6,000 रुपये वाढवण्यात यावे. नवीन वेतन, आता येणारे वेतन, नवीन वेतन याला सूचित दिले तानाजी शिंदे यांनी. नमस्कार. आजच्या अधिवेशनामध्ये सुरक्षा रक्षकांचे वेतन हे रुपये 6,000 इतके वाढवण्यात यावे हा नवीन ठराव मांडण्यात येत आहे. मागील वाढ मे 2023 मध्ये करण्यात आली होती. ती वाढ ह्या एप्रिलला संपत आहे. त्यानुसार सुरक्षा रक्षकांचे वेतन हा दर 3 वर्षांनी होत असून सुरक्षा रक्षकांची वेतनवाढ ही दर 3 वर्षांनी होत असून मागील वेतनवाढ 1 मे 2023 झाल्याने 3 वर्ष पूर्ण होत आहे. सुरक्षा रक्षकांना सद्यस्थितीत मिळणारे वेतन हे जीवनावश्यक गरजा भागवणे, शिक्षण, वीज, घरभाडे इत्यादी गरजा भागवण्यासाठी पुरेसे नाही. वेतन कमी असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरक्षा रक्षकांना उपजीविका भागवण्यासाठी सध्याची वस्तुस्थिती पाहता किमान 6,000 रुपये इतकी वेतनवाढ करावी. म्हणून आज रोजी या अधिवेशनात सुरक्षा रक्षकांच्या मूळ वेतनात 20%, घरभाडे भत्त्यात 20% वाढ करून किमान 6,000 रुपये इतकी वाढ करण्यात यावी असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात येत आहे. या ठरावाला अनुमोदन करतील बापूराव तुपे. नमस्कार, मी सातारा जिल्हाध्यक्ष बापूराव तुपे. आज रोजी या अधिवेशनामध्ये सुरक्षा रक्षकाच्या मूळ वेतनामध्ये 20% घर भाडवाढ व 20% भत्ता हे सर्वांना मान्य आहे का? 6,000 इतका भत्ता वाढ त्याला मी अनुमोदन करत आहे. धन्यवाद.
वंदे वंदे भारत माता की भारत माता की. सोलापूर जिल्ह्यात आवाज गेला पाहिजे. भारत माता की भारत माता की. शाबास. ठराव क्रमांक 5 योजनेच्या कलम 16 मध्ये बदल करून सुरक्षा रक्षकास सेवेदरम्यान अपंगत्व आल्यास त्याची नोंदणी रद्द न करता पद निर्माण करावे किंवा सुपरमेन्यू मेरिट पदानुसार पदावर ठेवावे. हा ठराव सयाजी कदम निवासतील. त्याला अनुमान देतील सुवर्ण कांबळे शरद कदम. नमस्कार, मी सयाजी कदम, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष जिल्हा. योजनेच्या कलम 16 मध्ये बदल करून सुरक्षा रक्षकास सेवेदरम्यान अपंगत्व आल्यास त्याची नोंदणी रद्द न करता पद निर्माण करावे किंवा सुपरमेन्यू पदावर ठेवावे. सुरक्षा रक्षक कार्यरत असताना अचानक अपघात इजा झाल्यास वैद्यकीय मंडळाने दिलेल्या प्रमाणपत्रानुसार जर कायमस्वरूपी अपंगत्व ठरल्यास त्याची नोंद मंडळ रद्द करून नोकरीपासून वंचित ठेवत असते. आजच्या या अधिवेशनात असा ठराव परिपत्र करण्यात येत आहे की दिव्यांग कल्याण हक्क अधिनियम 2016 नुसार देशातील प्रत्येक कामगाराला सुरक्षा मिळाली असून कलम 20 नुसार योजनेच्या कलम 16 मध्ये बदल करून नोकरीवरून कमी न करता त्यासाठी पद निर्माण करावे किंवा सुपरन्युमरी पदावर ठेवून त्यास वेतन भत्ते देण्यात यावे. असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे. याला तुमचे अनुमोदन आहे का? धन्यवाद. या ठरावाला अनुमोदन करतील सुवर्ण कांबळे शरद कदम. माननीय शरद कदम, सुवर्ण कांबळे. हॅलो, सर्वांना नमस्कार. भारतीय सुरक्षा रक्षक महासंघाचा विजय असो. 5वा ठराव योजनेचा कलम 16 मध्ये बदल करून सुरक्षा रक्षकास सेवेदरम्यान अपंगत्व असल्यास त्यांची नोंदणी रद्द न करता पद निर्माण करावे किंवा सुपरन्युमरी मेरिट पदावर ठेवावे. हा ठराव मला मंजूर आहे. अनुमोदन. धन्यवाद. मॅडम शेखर अनुमोदन केलं मी सांगा. सुवर्ण कांबळे मॅडमनी दिलेल्या ठरावाला मंजुरी देते. ठराव क्रमांक 6 सुरक्षा रक्षकांसाठी पेन्शन EDLI योजना लागू करून नियम राबवण्यात यावेत. हा 6 नंबरचा ठराव याला सूचित आहे नंदकुमार भोसले, माननीय नंदकुमार भोसले. याला अनुमोदन देतील पूजा काटोटे.
सुरू करू साहेब. नमस्कार. बोल भारत माता की, भारत माता की. भारतीय मजदूर संघाचा, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा ठराव क्रमांक 6 सुरक्षा रक्षकांसाठी पेन्शन EDLI योजना लागू करून नियम बनवण्यात यावे. सुरक्षा रक्षकासाठी मंडळाने सामाजिक सुरक्षा भविष्य निर्वाह निधी आणि उपदान म्हणजेच ग्रॅज्युटीची योजना केली असून EDLI विमा योजना, ग्रॅज्युटी विमा योजना या लागू केल्या नाही. तसेच पेन्शन योजना लागू नसल्यामुळे सेवानिवृत्तीनंतर पुढील जीवन हे अंधकारमय होत आहे. म्हणून आज रोजी या अधिवेशनात सुरक्षा रक्षकांसाठी मंडळाने EDLI विमा योजना, पेन्शन योजना तसेच ग्रॅज्युटी विमा योजना लागू करावी, तसेच यावर कायदेशीर नियम बनविण्यात यावे असा ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात येत आहे. धन्यवाद. अनुमोदन देण्यासाठी, या ठरावाला अनुमोदन देण्यासाठी पूजा काटवत येते. पूजा काटवत सर्वांना माझा नमस्कार. मी पूजा काटवते. ठराव क्रमांक 6 सुरक्षा रक्षकांसाठी पेन्शन EDLI योजना लागू करण्याचा नियम बनवण्यात यावे याला माझी सहमत आहे. तुमची सहमत आहे का? धन्यवाद. ठराव क्रमांक 7 भविष्य निर्वाह निधी आणि उपदान ग्रॅज्युटी यावर कायदेशीर नियम बनवण्यात यावे याला सूचन केले राहुल पवार. माननीय राहुल पवार याला अनुमोदन देतील मंजना आढावे. राहुल पवार. प्रस्ताव क्रमांक 7 भविष्य निर्वाह निधी, उपदा, ग्रॅज्युटी यावर कायदेशीर नियम बनवण्यात यावे. मंडळाकडे सुरक्षा रक्षकांचा PF आणि ग्रॅज्युटीची रक्कम प्रतिमाह जमा होत असते. PF व्याजसुद्धा मिळत आहे. ग्रॅज्युटीची रक्कमसुद्धा मंडळाकडे लेवीसह प्रतिमाह जमा होते, परंतु ती रक्कम देण्यासाठी योग्य कायदेशीर नियम नसल्याने अर्धवर्ष विचारात घेतले जात नाही. युनिटी कमी झाल्याने लवकर काम मिळत नाही. काही कारणामुळे कामावरून कमी केले असता आजारी रजा आणि अखंडित सेवा न मिळाल्यामुळे ग्रॅज्युटी दिली जात नाही. तसेच यावरील विमा दिला जात नाही. पेन्शन मिळत नाही. ठरावामध्ये किचकट अटी असल्यामुळे सुरक्षा रक्षक मिळणाऱ्या सामाजिक सुरक्षापासून वंचित आहे. म्हणून आज रोजी या अधिवेशनात असा ठराव पारित करण्यात येत आहे की शासनाने सुरक्षा रक्षकांच्या PF व ग्रॅज्युटीची याच्यावर कायदेशीर नियम बनवून यावरील सर्व सामाजिक सुरक्षा देण्यात यावी असा ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला आहे.
या ठरावाला अनुमोदन करण्याचे येथील मीना अडारी. नमस्कार. भविष्य निर्वाह निधी आणि उपदान ग्रॅज्युटी यावर कायदेशीर नियम बनविण्यात यावे. या ठरावास माझे अनुमोदक आहे, तुमचे अनुमोदक आहे का? असेल तर सरांनी हात वरती करायचे. धन्यवाद. विजय भारतीय मजदूर संघाचा. ठराव क्रमांक 8 आरोग्य विभागातील ग्रामीण उपजिल्हा जिल्हा रुग्णालयातील कार्यरत सुरक्षारक्षकांसाठी वेतनासाठी स्वतंत्र निधी तयार करण्यात यावा. हा ठराव माननीय तानाजी शिंदे हे वाचून दाखवतील. त्याला अनुमोदन देतील दीपक वाघ. नमस्कार. ठराव क्रमांक 8 आरोग्य विभागातील ग्रामीण उपजिल्हा जिल्हा रुग्णालयातील कार्यरत सुरक्षारक्षकांच्या वेतनासाठी स्वतंत्र निधी तयार करण्यात यावा. राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील ग्रामीण जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयातील अनेक सुरक्षारक्षक कार्यरत असून सेवा बजावत आहेत. सुरक्षारक्षकांच्या वेतनासाठी शासनाकडून निधीसुद्धा पुरवला जातो, पण सदर निधी दुसरीकडे वळवून सुरक्षारक्षकांना 7 ते 8 महिने वेतनापासून वंचित ठेवले गेल्याने त्यांची उपासमार होत आहे. म्हणून आज रोजी या अधिवेशनात असा ठराव पारित करण्यात येत आहे की शासनाने सुरक्षारक्षकांच्या वेतनासाठी स्वतंत्र निधी मंजूर करून मागणी क्रमांक तयार करण्यात यावा. म्हणजे वेतन वेळेत मिळेल आणि उपासमारी होणार नाही. असा ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात येत आहे. सर्वांना हा ठराव मंजूर आहे का? कारण काय आज अशी परिस्थिती आहे, मागील 3 वर्षापूर्वी ज्यावेळी सातारा सिव्हिलचे किंवा सांगली सिव्हिलचे सुरक्षारक्षक आमच्याकडे आले, त्यावेळी 17 ते 18 महिन्याचं पेमेंट थकीत होतं. वस्तुस्थिती अशी होती की ती मुलं कर्ज काढून घर चालवत होती, प्रवास खर्च करत होते. त्यानंतर मोदी साहेब, अनिल पारधी, आम्ही सर्वांनी मिळून, संदीप पाटील होते, मुंडे होते, आम्ही सर्वांनी मिळून DD ऑफिस पुणे, DD ऑफिस कोल्हापूरशी संपर्क साधून हळूहळू त्यांचं पेमेंट आता 2 महिन्यावरती आणलेलं आहे. खूप प्रयत्नाने हा विषय थोडा बहुत मार्गी लागलेला आहे. आपल्याला निधी निर्धारित केलेला असतो, परंतु आपला निधी आल्यानंतर आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणारे जे कॉन्ट्रॅक्ट लेबर असतात त्यांच्याकडून काही चिरीमिरी घ्यायचं आणि त्यांचं पेमेंट करायचं असे सर्रास प्रकार या रुग्णालयात चाललेले आहेत. त्यामुळे आपला निधी दुसरीकडे वळवला जातो. पर्यायी आपल्या सुरक्षारक्षकांना पगार मिळत नाही आणि त्यांची उपासमार होते, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची उपासमार होते. म्हणून हा ठराव मी परवा दिवशी रात्री पारधी साहेबांना सांगून हा नवीन ठराव तयार करण्यास सांगितला. कारण की यातून जर काय निष्पन्न झालं तर ह्या सुरक्षारक्षकांचे पगार वेळेवर होतील, किमान त्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तरी का होईना ते पगार होतील. म्हणून हा ठराव बनवला आहे. सर्वांचं काय या ठरावाला मान्यता आहे का? माननीय दीपक वाघ. नमस्कार.
मी दीपक कृष्णद्वार, सातारा जिल्हा. ठराव क्रमांक 8 आरोग्य विभागातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कार्यरत सुरक्षा रक्षकासाठी वेतनासाठी स्वतंत्र निधी तयार करण्यात यावा या ठरावासाठी अनुमोदन करत आहे. तर या सर्वांनी आपले हात वरती करून या ठरावाला मंजुरी देण्यात यावी. भारत माता की जय. महाराष्ट्र सुरक्षक रक्षक संघाचा धन्यवाद साहेब. या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सुरक्षा महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांनी 8 ठराव मंजूर केले आहे. सर्वांना मंजूर आहे का? वंदे वंदे भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. या सत्रासाठी आपलं जे मार्गदर्शक लाभलेलं आहे श्री बाळासाहेब कांबळे यांना विनंती आहे की आपण मार्गदर्शन करावं. भारत माता की. महाराष्ट्र कामगार सुरक्षा रक्षक कामगार संघाचा वंदे. व्यासपीठावरील मान्यवर व महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री व सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष यांना प्रणाम. तसेच आपण जे 8 जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून जे आपण या अधिवेशनासाठी त्या हजर झालात त्या सर्वांना नमस्कार. आज जे आपण जे 8 ठराव जे मंजूर केले ते ठराव म्हणजे नुसते इथे घोषणा दिल्या आणि ते ठराव मंजूर झाले आणि ते शासनाने मान्य केले असं होत नाही आहे. ते आत्ताच आपण 6, 7, 8 फेब्रुवारीला पुरी येथे अखिल भारतीय अधिवेशन झालं. तिथेही देश पातळीवरती 5 ठराव मंजूर केलेले आहेत आणि ते 5 ठराव तसेच 25 फेब्रुवारीला त्याची मागणी करण्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणे, आंदोलनं, मोर्चा असं आपण काढणार आहोत. तसेच हे जे आपल्या आत्ता जे 8 ठराव पारित केलेले आहेत ते ठरावही आपण त्याच्यामध्ये ॲड करून आपल्या ज्या मागण्या आहेत ते जिल्हाधिकारीमार्फत शासनाकडे आपली मागणी आपल्याला पोचवायची आहे. तर जे 25 फेब्रुवारीला जो मोठ्या प्रमाणात पूर्ण देशभर आपण जे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावरती करणार आहे त्याच्यात जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी तिथे हजर राहावं आणि या आंदोलन यशस्वी करावं. आणि हे आंदोलन यशस्वी करत असताना शासनाला त्याची जागे करावं की आमचं मागणी आहे. आणि हे जे अधिवेशनामध्ये जी आपण ठराव पारित करत असतो ते ही सर्वोच्च सभा असते आपली आणि ह्याच्यातले ठराव शासनाला केंद्राला ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाठवत असतो व त्याचा पुढील काळामध्ये त्याचा पाठपुरावा करून आपण आपल्याला कसे फायदे त्याच्यातून मिळवून घेऊ शकतो यासाठी हे विशेषतः हे ठराव पारित केलेले असतात. ते आपले जे आत्ता जिल्हा स्तरावरती जे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये हे सगळे त्या जिल्ह्यामध्ये हे आपले जे ठराव जे पारित झालेले आहेत ते त्यांना ॲड करायला सांगा त्याच्या मागणीपत्रामध्ये व तसे त्या पद्धतीने ते निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्याची सर्व जिल्ह्यांना आपण सांगावे व भारतीय मजदूर संघाचे ज्या ठिकाणी आंदोलन निदर्शनं होतील तिथे सर्व ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात सामील व्हावं. आणि ही माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे. हे जे ठराव जे आपल्या प्रत्येक संघटनेचे वेगवेगळे ठराव असतात आपल्या सुरक्षा महासंघाचे जे अडीअडचणी आहेत त्याच्यावरती आपण हे ठराव केलेले आहेत. तसे प्रत्येक संघटनेचे वेगळे असतात. आपली ही संघटनेचे ठराव आपण शासनाकडे आपण आपल्या मागणी करायची आहे व ते यशस्वी करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना पाठपुरावा करणे गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या 25 फेब्रुवारीच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचं व त्यांना तो एक मोर्चा निदर्शनं धरणे
हा कार्यक्रम यशस्वी करावा, तरच आपली मागणी शासन पातळीवरती मान्य होईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री सुधांशू रानडेजी यांना विनंती की आपण मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी व्यासपीठावर असलेले मान्यवर, भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाचे महामंत्री किरणजी मिलगीर, कोषाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, आपल्या महासंघाचे पदाधिकारी अनिलजी पारधी, संदीप पाटीलजी, विशालजी मोहिते आणि आपण महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यातनं आलेले सर्व सुरक्षा रक्षक महासंघाचे पदाधिकारी बंधू आणि भगिनी, आज सकाळपासून हे अधिवेशन सुरू आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अधिवेशन हा एक कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे आणि हे दर 3 वर्षांनी आपण अधिवेशन घेतो. हे आपलं दुसरं त्रैवार्षिक अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये आपण वेगवेगळ्या पातळीवर अधिवेशनं घेतो. आत्ता हे अधिवेशन आहे ते महाराष्ट्र राज्य पातळीवरचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये आपण अनेक प्रस्ताव सादर करतो, अनेक विषय मांडतो, सरकार दरबारी पाठपुरावा करण्याविषयीच्या काही मागण्या आपण इथं मांडतो, वेगवेगळे ठराव प्रस्ताव सादर करतो, त्याला मंजुरी देतो आणि चर्चाही करतो. तशाच पद्धतीने आजपासून सकाळपासून आपलं कामकाज चालू आहे आणि आत्ता आपण बघितलं की या सत्रामध्ये 8 वेगवेगळ्या प्रस्तावांवर आपण सगळ्यांनी चर्चा करून ते पारित केलेले. सर्वप्रथम त्या सर्व प्रस्तावांवर अगदी सखोलपणे चर्चा करून मुळात ते प्रस्ताव तयार करणं, मांडणं आणि पारित करणं हे खूप काम अभ्यासाचं आहे. नेमक्या आपल्या क्षेत्राच्या मागण्या काय आहेत, आपल्या क्षेत्राचे प्रश्न काय आहेत, ह्याची जाण असल्याशिवाय हे ठराव तयार होऊ शकत नाही. आणि म्हणून 8 वेगवेगळे प्रस्ताव आपण इथं तयार केलेले आहेत, ठराव तयार केलेले आहेत आणि आपण जर सगळ्यांनी याच्यामध्ये लक्ष देऊन सक्रिय चर्चा करून हे प्रस्ताव पारित केलेले आहेत, त्याबद्दल आधी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि इथं जमलेल्या सर्व सभासदांचे मी अभिनंदन करतो. भारतीय मजदूर संघाशी आपण सगळेजण संलग्न आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1989 पासून भारतीय मजदूर संघ ही आपल्या देशातली सर्वात मोठी कामगार संघटना आहे. 6,500 वेगवेगळ्या संघटना भारतीय मजदूर संघाशी संलग्न आहेत आणि 3.5 कोटीपेक्षा जास्त सभासद असलेली ही आपली संघटना आहे. त्यामुळं कुठल्याही क्षेत्रातली आपली संघटना असेल तर त्याच्यावर क्रमांक 1ची संघटना असल्यामुळं आपल्यावर एक जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं वहन, त्या जबाबदारीचं पालन आणि त्या जबाबदारीनुरूप कामकाज हे आपल्याकडनं घडलं जावं, घेतलं जावं अशी आपल्यावर जबाबदारी आणि ती प्रत्येकजण आपण आपापल्या क्षेत्रात पार पाडत असतो आणि तशीच जबाबदारी आपण आज पार पाडलेली आहे. आता हे जे प्रस्ताव आपण पारित केलेले आहेत, वेगवेगळे 8 प्रस्ताव आहेत, आपल्या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि याच्यामध्ये सुरक्षा रक्षकांच्या सोशल सिक्युरिटी असो, त्यांचं दैनंदिन जीवन असो, आर्थिक स्तर असो आणि सामाजिक स्तर असो, हे सगळं उंचावण्यासाठी जे काही मागण्या आहेत त्या आपण या प्रस्तावामध्ये मांडलेल्या आहेत. मग या फक्त प्रस्ताव मांडून ह्याच्यात उपयोगाचं नाही. बाळासाहेबांनी सांगितलं की फक्त कागदावर प्रस्ताव मांडले आपण, अधिवेशन झालं, अधिवेशन चांगल्या संख्येने झालं, यशस्वी झालं म्हणून आपण आपापल्या घरी गेलो तर त्याचा उपयोग होणार नाही. हे जे प्रस्ताव आहेत हे सरकार दरबारी
योग्य त्या मंत्रालयापर्यंत हे प्रस्ताव मांडणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि त्या आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून घेणे आणि त्याचं प्रतिपालन हे सरकारकडनं होते की नाही हे बघणं आपलं काम. आणि याच्या पुढं 3 वर्ष जे आहे हे प्रस्तावांवर आपल्याला काम करायचं आहे आणि अन्य प्रश्नावर सुद्धा काम करायचं आहे. आपण सगळेजण भारतीय मजदूर संघाचे किंवा सुरक्षा रक्षक महासंघाचे जबाबदार कार्यकर्ते पदाधिकारी आहोत. त्यामुळं जशी आपली संघटना आत्ता विशालजींनी सकाळी सांगितले की 8 जिल्ह्यातनं आपण आलेलो आहोत. 8 जिल्ह्यापासून 24 जिल्ह्यापर्यंत आपल्याला याचा विस्तार करायचा आणि हा विस्तार करायचा असेल तर आपण मांडलेल्या मागण्या, योग्य मागण्या, न्याय्य अशा मागण्या सरकारकडनं पूर्ण करून घेणे आणि पूर्ण झालेल्या मागण्यांची माहिती अन्य जिल्ह्यातल्या आणि किंवा आपण जिथं काम करतो त्या अन्य सुरक्षा रक्षकांना ही माहिती करून घेणे आणि आपले सभासदांची वाढ करणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडणं याच्या पुढची 3 वर्ष आपलं ते काम आहे. त्याच्यामुळं आज दिवसभर आपण जे काही कामकाजात भाग घेत आहे सगळेजण त्या कामकाजाकडं गांभीर्याने पाहावं, हे प्रस्ताव आपण वाचावेत. या प्रस्तावामध्ये आत्ता तर काही सूचना किंवा अशा काही चर्चा सुचवलेल्या नाही आहेत. त्यामुळं हे प्रस्ताव सगळे जे आहेत ते परिपूर्ण आहेत असंच आपण मान्य केलं पाहिजे आणि हे प्रस्ताव सरकार दरबारी मांडण्यासाठी आपला सक्रिय सहभाग आपल्या पदाधिकाऱ्यांबरोबर असला पाहिजे. आणि आत्ता बाळासाहेबांनी सांगितले त्याप्रमाणे 25 तारखेला जे आपण देशव्यापी आंदोलन आणि धरण्याचा कार्यक्रम भारतीय मजदूर संघाने जाहीर केलेला आहे त्या सर्व आंदोलनामध्ये आपण आपापल्या जिल्हास्थानी हजर राहायचं आहे. आपल्या प्रस्तावाची कॉपी त्या पत्रामध्ये ॲड करून कलेक्टरना निवेदन द्यायचं आहे आणि धरणं आंदोलन करायचं आहे आणि मग या मागण्या आपल्या पुढं जाणार आहेत. हे निवेदन जे आहे ते आपण पंतप्रधानांसाठी देतो. त्याच्यामुळं आपल्या मागण्या ज्या आहेत या भारतीय मजदूर संघाच्या मागण्यांच्या सोबतच आपल्या या क्षेत्रातल्या मागण्यासुद्धा पंतप्रधानांपर्यंत डायरेक्ट जाणार आहेत. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की 25 तारखेला आपापल्या जिल्हास्थानी भारतीय मजदूर संघाने ज्या वेळेला ज्या ठिकाणी आंदोलन ठरवलेलं आहे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. आपले ठराव हे त्यांना आधी पोचवावेत आणि ते ठराव कलेक्टरपर्यंत पोचवून हे ठराव हे ठराव मंजूर करण्यासाठी आणि त्याच्यावर कार्यवाही करण्यासाठी सरकारवर योग्य तो दबाव आपण करायचा आहे. हे सगळं कामकाज आपण यशस्वीरित्या पार पाडल्यानंतरच आणि पुढं 3 वर्ष आपण जे काही काम करणार आहोत त्याची आपल्या मनाशी खुणगाठ बांधल्यानंतरच हे अधिवेशन यशस्वी होणार आहे. त्याच्यामुळं प्रस्तावांचं जे सत्र आहे ते आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं आणि चांगल्या पद्धतीने प्रस्ताव तयार केले त्याबद्दल सुरक्षा रक्षक महासंघाचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आपण सगळेजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. सोलापूरच्या या सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीत आपण सगळेजण या अधिवेशनासाठी आलात मोठ्या संख्येने, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. तानाजी शिंदेंना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. पुढील सत्र जे आहे हे आर्थिक स्थितीवरती आहे.